तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करणार आहोत. मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिली फवारणी केव्हा करायची. तर आज कंप्लीट आपल्या सोयाबीनला आपली टोकन आहे 14 जून. 14 जूनची टोकन आहे. तर मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 19-20 दिवसाला आपली पहिली फवारणी व्हायला पाहिजे. तर 19 दिवस आपल्या सोयाबीनला कंप्लीट झालेले आहेत. तर आपण पहिली फवारणी करत आहोत. तर पहिल्या फवारणीमध्ये कोणतं औषध वापरलं कोणतं नाही व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण व्हिडिओमध्ये फवारणी कशी करायची ते सुद्धा सांगणार आहोत. हा पंप डबल बॅटरीचा आहे. तरी बघू शकता आपण बुरशीनाशकामध्ये रोको वापरत आहोत, कारण या रोकोचा आपल्याला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. प्रत्येक वेळेस पहिल्या फवारणीमध्ये रोको वापरा, लिक्विडमध्ये वापर करू नका. एकदम चांगला आहे रोको. आणि आपल्या सोयाबीन पिकावर पुढे चलून खोड नियंत्रण होण्यासाठी, आळीचा बंदोबस्त होण्यासाठी आपण प्रोपेक्स सुपर वापरलेला आहे. प्रोपेक्स सुपर वापरत आहोत. आणि त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्या फवारणी टॉनिक घ्यावा लागेल. तर सोयाबीनचा जारवा खोल जमिनीमध्ये गेलेला नसल्यामुळे आपल्याला टॉनिकची तर खूप गरज आहे. तर आपण ॲमिनो ॲसिड घेत आहोत पहिल्या फवारणीमध्ये 50 ml. तरी पाहू शकता, व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रोपेक्स सुपर आपण अळीनाशक 25 ml वापरत आहोत. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तरी हा आपला 3 नोजल आहे. त्याला एक नोजल वापरू नका, कारण एका नोजलामध्ये संपूर्ण झाडावर औषध पडत नाही. पहिल्या फवारणीमध्ये कमी भरती एकरी 5 टाक्या पडायलाच पाहिजे. आपला 20 लिटरचा पंप आहे. एकदम व्यवस्थित फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं बेडवर सोयाबीन आहे. नालीमधलं 2.5 फूट अंतर आहे. तरी हे आपल्याला संपूर्ण रान पॅक करायचं व्यवस्थित, तरच आपलं उत्पन्न वाढेल. आपल्याला कमी भरती 17 ते 18 क्विंटलपर्यंत यावर्षी जायचंच आहे. तर बघू शकता प्लॉट आपला 19-20 दिवस आपले कंप्लीट झालेले आहेत प्लॉटला. आणि फवारणीची वेळसुद्धा फवारणी की नाही जितकी सकाळने केली तर तेवढाच आपल्याला रिझल्ट पण भेटेल. सकाळने फवारणी करायला पाहिजे, कारण सकाळी फवारणी केलेले बरेच फायदे आहेत. कमी भरती 4 तास ते 3 तास पाऊस येऊ नये फवारणी केल्याच्या नंतर, म्हणजे आपली फवारणी संपूर्ण मानली पाहिजे. झाडाला लगेच धुवून जाता कामा नाही. यासाठी सकाळी एकदम शांत वातावरण राहतं, वारं सुटत नाही. त्यामुळे आपण होईल तितकी सकाळी फवारणी करावी. तरी शेतकरी मित्रांनो, प्रत्येक आपला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला संपूर्ण नियोजन येत राहील, कारण व्हिडिओ प्रत्येक पाहण्यासाठी आपल्याला पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. तरी धन्यवाद मित्रांनो.